नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, आम्ही देह केले दुकान, आम्ही देह केले दुकान, तेथे साठविले ब्रह्मज्ञान, तेथे साठविले ब्रह्मज्ञान, एके खेपे लाभ पै झाला, एके खेपे लाभ पै झाला, आम्हा पंढरीनाथ भेटला, आम्हा पंढरीनाथ भेटला। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, जरी भौतिक सुख नसेल आपल्याजवळ तरी सुद्धा केवळ भक्ती आणि नामाच्या साह्याने सुदाम्याने जसं हरीला आपलंसं केलं तसं आपल्याला या देहामध्ये नाव साठवायचं आहे, भक्ती साठवायची आहे आणि अभंगात सांगितल्याप्रमाणे या देहामध्ये ज्ञान देखील आपल्याला साठवायचं आहे। अभंगात म्हटले देहरूपी दुकान, तसं या दुकानात आपल्याला ज्ञान देखील साठवायचं आहे। आणि दुकान म्हटलं की आपण जेवढं जुनं तेवढं त्याच्यावर विश्वास जास्त असतो आपला, तसंच आपल्या या देहाविषयी झालं पाहिजे। जसं जसं आपलं वय वाढत जाईल, जसे दिवस वाढत जातील तशी आपल्या आरोग्याची संपदा वाढतच गेली पाहिजे, शक्ती वाढत गेली पाहिजे। आणि जेव्हा आपण असं लक्ष ठेवतो तेव्हा आपल्याला मदतीचा हात देतं भारतीय आयुर्वेद शास्त्र। बरोबर, जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। आजचा आपण विषय पाहूया। आजचा विषय आहे वार्धक्य आणि आयुर्वेद। बरोबर, आजचा आपला विषय आहे वार्धक्य आणि आयुर्वेद। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत मुंबईतील जे प्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आहे तेथील द्रव्य गुण या विभागातले प्राध्यापक डॉक्टर भावेश पाटील आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर भावेश भूपाल पाटील, आपण प्राध्यापक आहात द्रव्य गुण विभाग पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरई मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर डॉक्टर साहेबांनी त्यांचं BAMS ही पदवी पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरई मुंबई इथून, म्हणजे जिथे सर त्यांनी शिक्षण घेतलं तिथेच आज सर शिकवत आहेत। पुढे सरांनी MD देखील केले, PhD देखील केले जामनगर गुजरातमधून इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेदा ITRA ज्याला आपण म्हणतात, या संस्थेतून त्यांनी MD आणि PhD ही पदवी मिळवली आहे। सरांच्या गाठीशी 13 वर्षाचा अनुभव आहे वैद्यकीय क्षेत्रात, अध्यापनाचा म्हणा, संशोधनाचा आणि रुग्ण चिकित्सेचा। आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत, व्याख्यानं देखील दिलेली आहेत। आणि सर मेडिकल डायरेक्टर आहेत, म्हणजेच वैद्यकीय संचालक देखील आहेत रोटरी क्लब ऑफ पालघर या संघटनेचे। आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर सरांना गायनात रुची आहे, सर गायक आहेत आणि बॅडमिंटन आणि क्रिकेट या खेळामध्ये देखील सर निपुण आहेत। तर असं बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेलं आहे। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। पुन्हा एकदा स्वागत करतो डॉक्टर भावेश तुमच्या कार्यक्रमात। आणि आजचा आपला जो विषय आहे वार्धक्य आणि आयुर्वेद, याविषयी काय सांगाल आम्हाला? नक्कीच, मानवी जीवनामध्ये अनेक स्थित्यंतरे घडत असतात, अनेक बदल घडत असतात। त्यापैकी बाल, तरुण आणि वृद्ध या 3 अवस्था आहेत। आता या वृद्धत्वाची जी सुरुवात होते ती साधारणतः वयाच्या 45 पासून सुरुवात होते, 60 पर्यंत साधारणतः लक्षणं दिसायला लागतात। आपलं केव्हा, कसं आणि कधी चुकतं ह्याचं ज्ञान जर आपल्याला झालं तर माणसाला अनेक आजारांपासून तो दूर ठेवू शकतो। तसंच वाढत्या वयानुरूप उत्पन्न होणाऱ्या शारीरिक समस्यांवर कोणते उपाय करावेत आणि जे आजार उत्पन्न होतात किंवा लक्षणं उत्पन्न होतात त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे। आता जर वार्धक्याचा विचार करायला झाला तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जे आयुर्वेदाचे सिद्धांत सांगितले आहेत त्याची स्वतंत्र विचार प्रणाली आहे, तर त्याची एक तोंड ओळख होणे फार गरजेचे आहे।
फारच छान. भावेश सर, आम्हाला मग हे जे तुम्ही विषय काढलाय की आयुर्वेद शास्त्राचा सिद्धांत म्हणा किंवा विचार प्रणाली किंवा विचारधारा कसा विचार होतो आणि आयुर्वेदनुसार स्वास्थ्य म्हणजे काय ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. स्वास्थ्याची व्याख्या सांगताना सगळ्यात आधी आयुर्वेद शास्त्राचं प्रयोजन आपण जाणून घेऊया. आयुर्वेद शास्त्राचं प्रयोजन जे आहे ते स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. स्वस्थ म्हणजे काय, तर स्वस्थाची ही व्याख्या सांगितली आहे. स्वस्थ म्हणजे निरोगी. त्याची व्याख्या सांगताना म्हटलं आहे, समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. आता ह्याच्यामध्ये जे प्रत्येक घटक आहेत, दोष, धातू, मल, अग्नी, हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत. ते सगळे संतुलित हवेत. संतुलित म्हणजे कसे, तर त्यांचं प्रमाण आणि त्यांची गुणवत्ता हे सगळं नॉर्मल असायला हवं. तर आपण तेच बघायला आता इथे जमलो आहोत की या घटकांपैकी प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्या प्रत्येक घटकाचा एकमेकाशी मेळ आहे, अवलंबन आहेत, ते एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच दोष कसे उत्पन्न होतात, त्यांचं काम काय, ते कशामुळे बिघडतात, याचा आपण क्रमाक्रमाने विचार करूयात. फारच छान. आणि सरांनी छान शब्द वापरला, संतुलित. संतुलन हा महत्त्वाचा शब्द आहे. आणि दुसरा शब्द तुम्ही दोष हा वापरला. दोष म्हणजे नक्की काय सर? आता व्यावहारिकदृष्ट्या बघायला गेलं तर आपण तसं बघायला गेलं तर दोष म्हणजे काहीतरी वाईट असं समजतो आणि बहुतांश लोकांना तेच वाटतं. पण आयुर्वेदाच्या परिभाषेतील दोष ही संकल्पना आहे ती केंद्रस्थानी आहे. त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. कारण दोष हे शरीरातील प्रमुख नियंत्रक आहेत. त्यांना स्वतःचं कर्तृत्व असतं आणि ज्या शरीर घटकांना स्वतः काम करता येत नाही अशा शरीर घटकांकडून म्हणजे धातूंकडून ते काम करत असतात. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगू शकतो की दोष हे शरीराची शासन यंत्रणा आहे. देशाचा कारभार चालवताना शासन ज्याप्रमाणे निर्मिती, विस्तार, संरक्षण अशा आघाड्यांवर कार्य करतं, त्याचप्रमाणे दोष हे शरीरामध्ये संतुलित ठेवून आपलं आरोग्य टिकवत असतात. आणि मग ह्या दोषाचे काही प्रकार आहेत का, किंवा त्याचं कार्य, कामाविषयी म्हटलात, त्याचं महत्त्व देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. दोषांचे 3 प्रकार आहेत, वात, पित्त आणि कफ. आता या दोषांना दूषयंती असं दोषा सांगितलंच आहे. त्याचप्रमाणे रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता असं म्हटलंय. म्हणजे दोष जर साम्यावस्थित नसतील तर त्याच्याने रोग उत्पन्न होतो आणि जर ते संतुलित असतील तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो दोष आहे तो म्हणजे वातदोष. वाताविषयी सांगायचं झालं तर वात म्हणजे गती. वात हा शासक आहे, सर्व घटकांचा नेता आहे. नेता काय करतो तर कोणी कुठे जायचं, काय करतं हे तो ठरवतो. तसंच शरीरामध्ये वात करत असतो. एखाद्या कंपनीमध्ये कसं असतं, एखादा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो ज्याला आपण प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणू शकतो. तर तो काय करतो तर सगळ्या आघाड्यांवर त्याचं नियंत्रण असतं. तर तसंच शरीराच्या सगळ्या नाड्या या वातदोषाच्या हातीमध्ये असतात. आणि म्हणूनच दोषांना जर शासक म्हटलं तर दोषांचं काम, त्याच्यामध्ये वाताचं काम हे प्रधानमंत्र्यासारखं असतं आणि इतर दोष त्याच्या हाताखाली कार्य करत असतात. या वातदोषाचे प्रामुख्याने 5 प्रकार आहेत, प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान. आणि हे 5 प्रकार त्याच्या कार्यक्षेत्रानुसार आणि स्थानानुसार आहेत. तसं बघायला गेलं तर वात ज्यावेळेला संतुलित अवस्थेत असतो त्यावेळेला आपल्या शरीराचं पचन व्यवस्थित होत असतं. त्याचप्रमाणे मलावरोधाला कधी होत नाही, शौचालय साफ होतं, लैंगिक सुखात कमतरता नसते. या वाताचा जर समतोल बिघडला तर कृशता येते, काळेपणा येतो, अंग काळवंटे, निद्रानाश होतो, बलभ्रंश होतो इत्यादी अनेक लक्षणं निर्माण होतात. मुळातच जर प्रकृती वाताची असेल आणि त्याच्यामध्ये वाताचा प्रभाव जर अधिक असेल तर अशा वेळेला वाढत्या वयानुसार, निसर्गानुसार काय आपल्याला काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहूयात. आणि सर, जे तुम्ही इतर जे 2 दोष सांगितले त्याविषयी देखील आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. इतर दोष म्हणजे पित्त आणि कफ. वाताला जर आपण CEO म्हटलं तर पित्त म्हणजे त्याच्या हाताखाली काम करणारा एक डायनॅमिक किंवा कार्यप्रवण अधिकारी म्हणू शकतो. आता जिथे जिथे परिवर्तन असतं, रूपांतरण असतं, तिथे तिथे पित्तदोष हा कार्य करतो. मग तिथे पचन असो अन्नाचं किंवा एखादी रासायनिक प्रक्रिया असो किंवा कन्व्हर्टिंग एन्झाईम्स असो, तिथे पित्तदोष असतोच. कफ जर बघायला गेलं तर कफ हा एक शरीराचा एक प्रकारे एक सेक्रेटरी आहे किंवा रिलेशनशिप मॅनेजर आहे. कफदोषाचं महत्त्वाचं कार्य म्हणजे धातूंना जोडून ठेवणं. हा कफदोष शरीराला बल देतो, स्थिरता देतो आणि हा कफदोषच शरीरामध्ये ओलावा टिकवून ठेवतो. आणि एक आयुर्वेदामध्ये श्लोक सांगितलेलाच आहे, प्राकृतस्तु बलम श्लेष्मा विकृतो मल उच्चते. म्हणजे ज्यावेळेला हा श्लेष्मा किंवा कफदोष प्राकृत असतो त्यावेळेला शरीराचं बल उत्तम असतं आणि हा ज्यावेळेला विकृत असतो त्यावेळेला शरीराचं आरोग्य हे थोडं धोक्यात येतं. आणि आयुर्वेदामध्ये सांगितलं की वार्धक्यामध्ये हा कफदोषच क्षीण होतो. आणि सर, तुम्ही आता धातू हा शब्द पण वापरला, तर
धातू किती असतात, काय असतात आणि उतार वयामध्ये जे आहे तर या धातूंची स्थिती काय असते ते देखील आम्हाला सांगा. धातू म्हणजे शक्यतो शरीराला आधार देण्याचं कार्य करतात, स्थिरता देतात. शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा सप्तधातूंपासून बनलेलं आहे. आपण जो आहार घेतो या आहाराचं रूपांतरण हा अग्नी करत असतो आणि ह्या रूपांतरणामध्ये सगळ्यात आधी सारभाग बनतो. त्या सारभागापासून प्रथम जो धातू आहे रसधातू त्याची उत्पत्ती होते आणि याच धातूपासून इतर सर्व धातू उत्तरोत्तर निर्माण होतात. आता वार्धक्यामध्ये काय होतं की अग्नी म्हणजे आपलं पचन थोडं मुळातच कमी असल्यामुळे हा सार धातू जो असतो हा थोडा अशक्त बनतो आणि त्याच्यामुळे उत्तरोत्तर जे धातू असतात हे सुद्धा अशक्तच बनतात आणि धातूंची झीज आपल्याला मुख्यतः वार्धक्यामध्ये दिसून येते. म्हणून वार्धक्यामध्ये रसायन चिकित्सा सांगितली आहे. रसायन चिकित्सा म्हणजे काय, रस अधिक अयन, म्हणजे हा रसधातूचे जे पोषण आहे ते उत्तरोत्तर सर्व धातूंपर्यंत पोहोचण्यासाठी चिकित्सा सांगितली आहे. आणि अग्नी हा देखील एक तुम्ही शब्द वापरला, तर अग्नीचं महत्त्व आणि उतार वयामध्ये काय स्थिती असते अग्नीची ते देखील कृपया आम्हाला सांगा. अग्नी म्हणजे ऊर्जा. आता जशी पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीसाठी एक चालक शक्ती आहे, सूर्य ज्याला आपण म्हणतो, तशी शरीरामध्ये देखील अग्नी ही शक्ती आहे. आता या अग्नीचं अस्तित्व शरीराच्या प्रत्येक कणाकणात आहे. तर हा अग्नी म्हणजे काय, तर सर्वसाधारण कामानुसार अग्नीचे 3 प्रकार आहेत: जाठराग्नी, भौतिक अग्नी किंवा धात्वाग्नी आणि पंचमहाभूताग्नी. जाठराग्नीला मध्यवर्ती अग्नी असे म्हणतात आणि शरीर स्वास्थ्यासाठी हा अग्नी उत्तम असला पाहिजे. उत्तम म्हणजे काय, तर एकदम परफेक्ट असला पाहिजे. म्हणजे कसं होतं बऱ्याचदा की अग्नी जर मंद असेल तर आहार करपून जातो किंवा आहार व्यवस्थित पचत नाही आणि अग्नी जर अधिक असेल तर आहार करपून जातो. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की आहार घेतला नाही म्हणजे आपल्याला ज्यावेळेला ज्वर येतो किंवा ताप येतो अशा वेळेला उपवास केल्याने, लंघन केल्याने शरीरामध्ये जे दोष असतात ते पचून जातात. म्हणून लंघनाने प्रथमतः काय होते, आहार अग्नीला मिळत नाही, त्याच्यामुळे तो अग्नी जो असतो तो आम पचन करतो आणि त्याच्यामुळे आपला अग्नी संतुलित राहतो. आणि हा अग्नी मंदावू नये त्याच्यासाठी आमचे जे ज्येष्ठ नागरिक मित्र आहेत आमच्या ज्येष्ठांनी काय काळजी घ्यावी त्याविषयी किंवा काय खबरदारी घ्यावी याविषयी देखील सांगा. बघा, अग्नी म्हणजे नेमकं काय तसं बघायला गेलं ना तर त्या आधुनिक शास्त्रानुसार समजणं कठीण आहे. कारण अग्नी ह्याच्यामध्ये शरीराची कामं जी ऊर्जेद्वारा चालतात ती कामं एनर्जी डिपेंडेंट असतात आणि त्याच्यामुळे अग्नी म्हणजे डायजेशन आणि मेटाबॉलिझम असं म्हणायला हरकत नाही. आता हा अग्नी मंदावू नये म्हणून आपण विचार करायला झाला तर अग्नीचे जे यज्ञकर्माचे नियम सांगितले आहेत ते पाळणं फार आवश्यक आहे. ते काय, तर पचेल तेवढंच खावं, अधिक खाऊ नये, त्याचप्रमाणे विरुद्ध आहार करू नये. तसंच एक आपल्याला बऱ्याचदा दिसून येतं की कधी कधी थंड पदार्थांनी अग्नी मंदावतो. म्हणजे बरेच जण जेवल्यानंतर आईस्क्रीम खातात, तर ह्या आईस्क्रीमच्या सेवनामुळे काय होतं बऱ्याचदा, तर तुमचा तो अग्नी मंदावतो. तसंच अग्नीचं सातत्य राहण्याकरता नेहमीच सोसेल एवढं गरम पाणी पिणं फार आवश्यक आहे. सतत कच्च्या भाज्या खाऊ नयेत, कारण त्या कच्च्या भाज्या खाल्ल्याने आतड्यांमध्ये रुक्षता येते, आतड्यांची स्निग्धता कमी होते, कोरडेपणा होतो. शौचालय साफ होण्यासाठी देखील बऱ्याचदा सारक आणि रेचक औषधांचा अतिवापर केला जातो. यामुळे देखील शौचालय साफ होताना शौचालय तर थोडंफार साफ होतं या औषधांनी, पण त्याच्यामुळे होतं काय, तर आतड्याला रुक्षता येते, आतड्याची स्निग्धता कमी होते आणि त्याच्यामुळे मलावरोध अधिक वाढतो. फारच छान मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहत आहोत, तर जरूर फोन करून आम्हाला तुम्ही प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब, आजच्या विषयाकडे वळतो, वार्धक्याविषयी आहे, उतार वयाविषयी आहे. तर वार्धक्याची लक्षणं काय आढळून येतात किंवा कुठले त्रास दिसून येतात, आजार दिसून येतात त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. वार्धक्यामध्ये काय असतं की डिजनरेटिव्ह चेंजेस होतात. म्हणजे शरीर परमाणू जे आपले असतात ते त्यांची उत्पत्ती कमी होते आणि त्यांचा उत्पत्तीचा वेग कमी होतो आणि झिजण्याची प्रक्रिया ही फास्ट होते. बऱ्याचदा आपल्याला दिसून येतं की आपली इंद्रिय शक्ती कमी होते. मनाची इच्छा असली तरी एखादं काम आपल्याला करण्याची इच्छा असते बऱ्याचदा, पण तारुण्यामध्ये जो उत्साह असतो तो उत्साह वार्धक्यामध्ये जाणवत नाही. ती कामं करता येत नाहीत. शरीर वरवर निरोगी असून थकतं, तसेच कर्मेंद्रिय थकतात, ज्ञानेंद्रियही थकतात, बुद्धीचा ऱ्हास होतो, स्मृतीचा ऱ्हास होतो, तसेच डोळ्यांना देखील थोडं अधू दिसायला लागतं. तर ही सर्व डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत ते वार्धक्यामध्ये आपल्याला दिसून येतात. सामान्यतः मलावरोध किंवा कंबरदुखी असे आजार आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात. उच्च रक्तचाप तसेच हृदरोग या आजारांचा प्रकर्षाने आपल्याला वार्धक्यामध्ये ते दिसून येतात. आता हे वार्धक्यामधील जे आजार आहेत किंवा लक्षण समूह आहेत ह्यांचा खरं तर संबंध क्षीण कार्यशक्तीशी जोडला गेला आहे. आणि ही क्षीण कार्यशक्ती म्हणजे काय, तर क्षीण होत जाणारा जाठराग्नी आणि दुसरा म्हणजे वयपरत्वे
बिघडत चाललेली वाताची कार्यशक्ती. आणि मग ज्येष्ठ मित्रांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून किंवा वार्धक्याचा जेव्हा सामना होतो तेव्हा काय खबरदारी घेतली पाहिजे? आता बदलत्या आहाराचा आपण विचार केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे जठराग्नीशी जमवून घेणं फार महत्त्वाचं. जसं मी आधी सांगितलं की पचेल तेवढंच खाणं गरजेचं आहे, जितकं सोसेल तेवढंच का, अधिक खाऊ नये. हलका आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. आता इथे बऱ्याचदा असं होतं की हलका आहार म्हणजे खिचडी, पण खिचडीमध्ये काय होतं की खिचडी ही तांदूळ आणि मूग डाळ ह्याच्यापासून बनवलेली असते. तर तांदूळ आणि मूग डाळ हे ज्यावेळेला एकत्र शिजवले जातात त्यावेळेला त्याचं एक कॉम्प्लेक्स तयार होतं आणि हे कॉम्प्लेक्स पचायला अतिशय जड असतं. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी खिचडी जे घ्यायचे, खिचडी हे बऱ्याचदा शेतकरी वगैरे असे घ्यायचे, म्हणजे ज्यांना व्यायाम फार जास्त असायचा, ज्यांना शारीरिक श्रमाची कामं फार असायची, असे लोक खिचडीचं सेवन करायचे. पण वृद्धत्वामध्ये खिचडी शक्यतो सेवन करू नये, कारण खिचडी ही दुर्जरा आणि विष्टंबी असं सांगितलं आहे. त्याच्यामुळे वृद्धत्वामध्ये खिचडीला शक्यतो आपण दूरच ठेवावे. तसंच थोडक्यात जेवढं पचेल तेवढंच खावं. लवण आणि आम्लरस हे वाताला वळण लावतात, त्यामुळे त्याचा आहारामध्ये नक्की समावेश करावा. मधुर रस धातूंना बलदायक म्हणून त्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा. आता मधुर रसामध्ये जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात सुलभ पचणारा पदार्थ म्हणजे दूध. आता ज्या लोकांना दूध पचत नाही अशा लोकांनी काय करावं, तर 1 कप दूध, त्याच्यामध्ये साधारण पाव चमचा सुंठ आणि अर्धा कप पाणी असं एकत्र करून त्याला उकळवून घ्यावं. पाणी उडून गेल्यानंतर त्या दुधाचं फक्त सेवन करावं. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रवींद्र दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे वार्धक्यामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार अनेकांना होत असतात. त्याचं समायोजन करण्यासाठी व वार्धक्य सुसह्य होण्यासाठी आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो, आणि उतार वयामध्ये म्हातारपणामध्ये चिंता, काळजी, विवंचना या कमी होत नाहीत, ते संपतच नाही. तर त्या दृष्टीने एक मानसिक स्थिती समायोजन बॅलन्स करण्यासाठी आणि म्हातारपणात देखील वार्धक्य सुसह्य. फारच छान, चांगला प्रश्न आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर रवींद्र दादा आपल्याला आपल्या प्रश्नाचं समाधान डॉक्टर साहेब करणार. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज चर्चा सुरू आहे वार्धक्य आणि आयुर्वेद याविषयी. डॉक्टर भावेश पाटील आपल्याला मार्गदर्शन करतायत, जे प्राध्यापक आहेत पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरई येथे. डॉक्टर साहेब, विश्रांतीच्या आधी आपल्याला एक फोन आलेला रवींद्र कुडाळकर यांचा. तर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर, त्यांनी डायबिटीज, BP आणि जे उतरत्या वयात त्रास होतात, मानसिक स्थिती कशी असते त्याविषयी देखील मार्गदर्शन मागितलंय. तर काय सांगणार? नक्कीच, रवींद्रजींनी अतिशय चांगला प्रश्न विचारला. मला महत्त्वाचं इथे एक नमूद करावं असं वाटतं की जसं मी सांगितलं की दोष, धातू, मल हे सर्व संतुलित असतात त्यावेळेला आपलं स्वास्थ्य टिकून राहतं. आणि शरीरातील जेव्हा अग्नी विकृत होतो त्यावेळेला सर्वच आजार उत्पन्न होत असतात. तर आपण प्रथमतः हाच विचार करायला पाहिजे की अग्नीला जपणं म्हणजे तुम्हाला किती खायचं, काय खायचं हे समजलं पाहिजे. त्याचप्रमाणे शरीरामध्ये वातदोष ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला उत्पन्न होणारी जी लक्षणं असतात त्या लक्षणांना कॉम्बॅट कसं करायचं ह्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आयुर्वेदामध्ये, ती म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे काय, तर संपूर्ण शरीरामध्ये तेल जिरवणं. आता हे तेल कसं जिरवायचं, तर तुमच्या शरीरामध्ये कानाची जी पोकळी आहे किंवा बेंबी आहे ह्याच्यामध्ये तेल जिरवणं अतिशय महत्त्वाचं असतं. हे तेल जिरवण्याने काय होतं, तर शरीरामध्ये एक प्रकारची स्निग्धता निर्माण होते. तसंच हृदरोग, मधुमेह यासाठी शरीराला थोडासा व्यायामाची आवश्यकता असते. तो व्यायाम आपण करणं फार आवश्यक आहे. फारच छान. मित्रांनो, असंच तुम्ही फोन करून आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला ज्ञान घेता येईल आजच्या विषयाशी निगडीत. डॉक्टर साहेब, तुम्ही वर्णन करताना उतार वयात येणारे लक्षणाविषयी मलावरोध हा शब्द देखील वापरला, ज्याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. तर त्याचं समाधान काय किंवा त्याच्यावर उपाय काय, किंवा तुम्ही काय सल्ला देणार या मलावरोध विषयी? मलावरोधाची तक्रार बऱ्याचशा वार्धक्याच्या रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येते. ह्याचं प्रामुख्याने कारण असतं म्हणजे तो वात. आतड्याची स्निग्धता ह्याच्यामध्ये कमी होते, रुक्षता वाढते म्हणजे कोरडेपणा तयार होतो.
आता ह्याच्यामध्ये बऱ्याचदा रुग्ण काय करतात, मलावरोधासाठी जी मार्केटमध्ये औषधं उपलब्ध आहेत किंवा जी चूर्ण उपलब्ध आहेत त्याचं सेवन करतात किंवा अनेक आधुनिक औषधे देखील उपलब्ध आहेत त्याचं सेवन करतात. या औषधांनी आतड्याची रुक्षता वाढते, म्हणजे त्यांना कोरडेपणा येतो, आतड्यातली स्निग्धता अतिशय कमी होते आणि या रेचक सारक औषधांमुळे एक प्रकारचं दुष्टचक्र शरीरामध्ये तयार होतं. काय होतं तर औषधांमुळे वृक्षता वाढते आणि त्या वृक्षतेमुळे कॉन्स्टिपेशन किंवा मलाष्टंभ दिसून येतो. आता ह्यामध्ये आपण एक उपाययोजना अशी करू शकतो की बाळ हिरडे असतात, हे बाल हिरडे एरंडेल तेलामध्ये तळून घ्यावे. एरंडेलामध्ये ते तळले की साधारणतः चौपट फुगतात. या फुगलेल्या हिरड्यांचं चूर्ण करावं, पावडर करावी आणि त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा सैंधव मीठ घालून त्याचं साधारणतः पाव चमचा सैंधव मीठ घालावे चवीनुसार आणि त्याचं साधारणतः अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत रात्री सेवन करावं. त्याचसोबत दूध आणि तूप याचाही तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता. तसंच मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्या रुग्णांनी आहारामध्ये हरभरा, चणा, वाल, वाटाणा अशी जी कडधान्य आहेत त्यापासून शक्यतो दूर राहावे. तसंच पालेभाज्यांचं थोड्या प्रमाणात सेवन करायला हरकत नाही आणि जितक्या पण फळभाज्या आहेत म्हणजे ज्या वेलीवरच्या भाज्या आहेत जसं दुधी आहे, तोंडली आहे, भेंडी आहे, शिराळे आहेत ह्याचा आहारामध्ये अधिकाधिक समावेश करावा. आणि सर मगाशी तुम्ही वाताविषयी जो दोष आहे त्याविषयी आम्हाला सांगितलं, तर वात वाढतो म्हणजे नक्की काय होतो आणि त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. कारण आपण बघतो की उतार तब्यात सगळेजण वात वाढलाय म्हणतात, म्हणजे नक्की काय होतं? नक्कीच वात वाढला म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण व्यावहारिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर वात वाढला म्हणजे आपली वाटच लागते तसं बघायला गेलं तर. कारण आपण असं म्हणतो जेव्हा वातदोष शासक म्हणून नीट काम करत नाही त्यावेळेला वात वाढल्यामुळे त्याच्यामध्ये एक फंक्शनल डिफिशियन्सी तयार होते. काय होतं तर अतिवृक्ष म्हणजे कोरडे आहार पदार्थ किंवा तिखट पदार्थ, कडू पदार्थ, तसंच जागरण केलं, अतिव्यायाम केला, या सगळ्या कारणांमुळे उपवासाचा अतिरेक केला, मनाचा क्षोभ, भीती, चिंता या सर्व कारणांमुळे वाताच्या कार्यामध्ये बाधा उत्पन्न होते आणि जी लक्षणं निर्माण होतात त्यांना आपण म्हणतो वात वाढला. वात प्रकृतीमध्ये वातदोष स्थानं दुबळी असतात, त्यामुळे त्यांची कामं बिघडली की मलावरोध, अनियमित भूक, पोट फुगणे, पोटात गुडगुडणे, कंबरदुखी, पोटदुखी, मांड्या दुखणे, कानाचे विकार, तसेच सांधे वाजणे, धरणे दुखणे, हातापायाला भेगा आणि केसात कोंडा होणे असे विकार दिसतात. वातदोषाचं काम नैसर्गिकरित्याही बिघडू शकतं. पहाटेची आणि सायंकाळची वेळ तसंच ग्रीष्म आणि वर्षा ऋतूमध्ये वातदोष शासक म्हणून कमी इफेक्टिव्ह असतो. वार्धक्यातही त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. म्हातारपणी ज्या ज्या समस्या असतात त्या बहुतांशी वाताची लक्षणं म्हणायला हरकत नाही. आता या वातदोषाला आटोक्यात ठेवण्यासाठी आचार्यांनी काही उपाय सांगितले आहेत. त्यांनी म्हटले स्निग्धानी लवण उष्णानी भोज्यानी, म्हणजे स्निग्ध म्हणजे आहारामध्ये तेल तूप याचा वापर करावा. तसेच खारट पदार्थ, उष्ण पदार्थ हे पदार्थ देखील खावेत. जमेल तितक्या माध्यमातून तीळ तेलाचा उपयोग करावा. अभ्यंग म्हणजे शरीरामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की शरीरामध्ये तेल जिरवणं हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. बऱ्याचदा आपल्या जवळपास पंचकर्म सेंटर वगैरे नसेल तर तुम्ही घरातच देखील तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल त्या तेलाने तुम्ही अभ्यंग करू शकता. संपूर्ण शरीरामध्ये तेल जिरवू शकता. वार्धक्यामध्ये तेल शरीरामध्ये जिरवणं अतिशय महत्त्वाचं असतं. तसंच कानामध्ये तेल टाकणं हे देखील महत्त्वाचं आहे. थंडीमध्ये वातदोषाचं कार्य बिघडतं. तर ह्याचा अर्थ काय तर वातदोषाचा गुण आहे हा शीतगुण आहे. त्याच्यामुळे शक्यतो एअर कंडिशनमध्ये बसणं टाळावं. ज्यांना वार्धक्याचा त्रास आहे त्यांनी शक्यतो एअर कंडिशनपासून दूर राहावं. तसंच तुरट पदार्थ, कडू पदार्थ, तिखट पदार्थ हे पदार्थ फार कमी प्रमाणात खावेत. मधुर आम्ल लवण पदार्थ म्हणजेच भात, पोळी, भाकरी, चटणी असे पदार्थ खावेत. दूध, तूप तसेच तेल यांचा आहारात समावेश करावा. कोरड्या भाज्या, अतितिखट कडू पदार्थ, चिवडा, फरसाण, भजी, वांग, वटाणा, हरभरा हे खाद्यपदार्थ शक्यतो टाळावेत. फारच छान. डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं तेल तूप पण आहारात असलं पाहिजे आणि आमच्या मित्रांच्या मनामध्ये प्रश्न असतो की जेव्हा आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरांकडे किंवा कुठल्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात तर ते म्हणतात की तूप तेल जरा कंट्रोलमध्ये घेतलं पाहिजे, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं किंवा काय. तर साधारण जनसामान्यांनी हे कसं समजून घ्यायचं की कसं खायला पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, तुपाचं सेवन कसं केलं पाहिजे, कृपया याच्याविषयी थोडं आम्हाला अजून मार्गदर्शन करा त्याच्या सेवनाविषयी. हां, तुपावर जेवढे पण संशोधनं झालेली आहेत ही बरीचशी क्लॅरिफाईड बटरवर झालेली आहेत. क्लॅरिफाईड बटर आणि तूप हे पूर्णतः वेगळं आहे. आपण जे
दही लावतो, त्याच्यानंतर त्या दह्यापासून ताक बनते आणि ताकाला घुसळल्यानंतर लोणी निघतं आणि हे लोणी कढवल्यानंतर जे गाईचं तूप मिळतं हे तूप हे अग्निदीपक म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता अजिबातच नसते. पण तरीही तुमचा अग्नी जसा असेल, म्हणजे तुम्हाला भूक ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला तुपाचा समावेश आहारामध्ये करायला हरकत नाही. फारच छान. मित्रांनो, असेच तुमच्या मनातले तुम्ही प्रश्न आम्हाला फोन करून विचारायचे आहेत. आणि डॉक्टर साहेब, आम्ही पेपरमध्ये वाचतो किंवा मासिकामध्ये वाचतो, पंचकर्म हा शब्द आम्हाला आढळून येतो किंवा डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेर पण लिहिलेलं असतं. तर पंचकर्म म्हणजे काय आणि त्याचा वार्धक्यामध्ये किंवा उतार वयामध्ये त्याचा काही उपयोग होतो का, त्याविषयी थोडं कृपया आम्हाला सांगा. नक्कीच. पंचकर्म म्हणजे 5 कर्म सांगितलेली आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आता वार्धक्यामध्ये वातदोष वाढतो आणि वाताची स्थानं जी मी सांगितली की पक्वाशय, कटिशक्ती, श्रोत्रास्ती, स्पर्शनेंद्रियम, स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. पक्वाशय म्हणजे काय, तर आपली आतडी. श्रोत्र असती, श्रोत्र म्हणजे आपले कान. अस्थी म्हणजे आपली हाडं. स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा. ही वाताची प्रमुख स्थानं सांगितली आहेत. आणि वाताची राजधानी जर आहे तर ते म्हणजे पक्वाशय किंवा आतडी. आता राजधानी, एखाद्या शत्रूला जर राजधानीमध्येच नामोहरम केलं तर त्याचा भविष्यामध्ये त्रास होऊ शकत नाही. तसंच वाताला जर जिंकायचं असेल तर बस्ती चिकित्सा सांगितली आहे. बस्ती चिकित्सा काय करते, तर ती पक्वाशयातील दोषांना शमन करते, शोधन करते. तर ह्या बस्ती चिकित्सेमध्ये आपण मात्रा बस्ती म्हणजे तेलाचा बस्ती दिला जातो. हा तेलाचा बस्ती म्हणजे उतार वयामध्ये प्रत्येकानेच मात्रा बस्ती घेण्यास हरकत नाही. आणि उतार वयामध्ये जसं तुम्ही म्हटला सांधेदुखीचा त्रास पण असतो, तर मग सांधेदुखीविषयी देखील आमच्या मित्रांना मार्गदर्शन करा. सांधेदुखी ही एक अशी व्यथा आहे की ठराविक वय झालं की सर्वांच्या मनामध्ये त्या सांधेदुखीविषयी एक भीतीच असते. सांधेदुखीचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात वाढलेला आम. आता हा आम म्हणजे काय, तर शरीरामध्ये ज्यावेळेला अग्नी मंद असतो त्यावेळेला आहाराचं रूपांतर व्यवस्थित होत नाही आणि अन्नरस असतो त्याचं रूपांतर आमामध्ये होतं. हा आम सर्व शरीरामध्ये अन्नरसासारखा पसरतो आणि हा आम शरीरामध्ये जिथे जाईल तिथे वेदना उत्पन्न करतो. तर या आमाचं परिपथ्य कसं करावं, तर प्रथमतः ज्यावेळेला तुमच्या सांध्यामध्ये कधी दुखत असेल तर प्रथम तुमचा अग्नी कसा आहे, तुमची पचनशक्ती कशी आहे हे तपासून बघणं फार आवश्यक आहे. त्यासाठी लंघन करणं गरजेचं आहे. तसंच ज्या वेळेला सांधेदुखीमध्ये तुम्हाला सूज असेल तर अशा वेळेला सूज असताना तेल कधीही लावू नये. सूज असेल म्हणजे त्यावेळेला आमाचा संचय तिथे असतो. तर अशा सांधेदुखीमध्ये शक्यतो कोरडा शेक घेणं फार महत्त्वाचं असतं. यामध्ये गोमूत्र आणि सुंठी म्हणजे गोमूत्र तुम्ही क्वांटिटी सफिशियंट घेऊ शकता, त्याच्यामध्ये सुंठाची पावडर ही मिक्स करू शकता. एक साधारणतः 15 ते 20 सेकंद त्याला खदखदवायचं म्हणजे गॅसवर गरम करायचं आणि तुमचा जो दुखरा सांधा आहे किंवा गुडघा आहे त्याच्यावर एक साधारण लेप करायचा. तो लेप साधारणतः 5 रुपयाचा तुमचा कॉईन असतो, त्याच्यापेक्षा अधिक मोठा असता कामा नये. त्या लेपानंतर त्याच्यावर एक स्वच्छ कपडा ठेवून वाळूने त्याला शेकायचं. हे साधारण ते 15 ते 20 मिनिटं केल्यानंतर ती तुमची सूज कमी होते. आणि अशा वेळेला तुम्ही रुईची पानं किंवा निरगुंडी याची पानं देखील शेकासाठी वापरू शकता. तसेच सांधेदुखीमध्ये बऱ्याचदा काय होतं की सांध्यामध्ये कटकट आवाज असतो, सूज नसते पण सांधे खूप दुखत असतात. तर अशा वेळेला तुम्ही तेलाने त्याचं अभ्यंग केलं, हलक्या हाताने तेल लावलं आणि स्वेदन केलं तरी देखील चालण्यासारखं आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. गणेश राऊत यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार गणेश दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे की वात दोष असणाऱ्या ज्येष्ठांचा आहार हा कोणता असावा? फारच सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद गणेश दादा आपल्या प्रश्नासाठी. वात जर दोष असला तर त्यांनी आहार कसा असावा त्याविषयी कृपया मार्गदर्शन करा. नक्कीच गणेशजी, फार छानच प्रश्न विचारला आपण. वातदोषामध्ये मी जसं सांगितलं की वातदोष ह्याचे गुण जे आहेत ते वृक्षता आहे, त्याच्यामध्ये शीतता आहे म्हणजे थंड असतो. तर तुम्हाला स्निग्ध आणि उष्ण आहाराचा समावेश करायला पाहिजे. स्निग्ध म्हणजे काय, तर तेल आणि तूप याचा सढळ हस्ताने वापर करणं फार आवश्यक आहे आणि शक्यतो आहार हा तुमचा गरमच असायला हवा. तसंच थंड पदार्थ किंवा थंड पाण्याचं देखील सेवन करू नये, कारण थंड पाणी पिल्याने देखील वात वाढतो. आणि थंड पाण्याने आंघोळ देखील करू नये, शक्यतो गरम पाण्यानेच आंघोळ करावी. फारच छान. मित्रांनो, चर्चा सुरू आहे उतार वयाविषयी, आयुर्वेद उपचारांविषयी. या ठिकाणी मला श्री संत नामदेव महाराजांचा एक अभंग आठवतो. अभंग असा आहे:
करीन म्हणसी व्यापार, करीन म्हणसी व्यापार, नाम चोखट करी अक्षर, नाम चोखट करी अक्षर, देवा तुझा मी व्यापारी, देवा तुझा मी व्यापारी, सेवा करीन नानापरी, सेवा करीन नानापरी. घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा सुरू आहे वार्धक्य आणि आयुर्वेद या महत्त्वाच्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करायला सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक, द्रव्य गुण विभागाचे प्राध्यापक डॉक्टर भावेश पाटील आपल्यासोबत आहेत. सर, या वळणावर आपल्याला एक फोन आहे. फोनवरचा प्रश्न आधी घेऊया आपण. दीपक दादा यांचा फोन आहे, बारामतीहून पळू आहेत. त्यांचा प्रश्न काय? नमस्कार दीपक दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा सर, काय होतंय, माझ्या पोटात असं दुखतंय, छातीत अशा दुखून कळा निघते त्या. बरं, वय किती आहे साधारण तुमचं? वय आहे की 26-27 आहे. 26-27 आहे. बरं, पोटात दुखतंय आणि अजून काही त्रास होतोय? हा, काय झालंय म्हणजे असं हातापायाला म्हणजे असं कुठं बी चमकतंय. बरं, चमक मारते. सर, तुम्हाला काही अजून विचारायचं आहे त्यांना? नाही, ठीक आहे. धन्यवाद दीपक दादा आपल्या प्रश्नासाठी. सर, काय सांगणार की ठीक आहे, वार्धक्याशी निगडीत नाही आहे प्रश्न, तरी पोटदुखीविषयी आहे, चमका मारतात अंगात, 27 साधारण वय आहे, तर काय मार्गदर्शन करणार? बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की शरीरामध्ये ज्यावेळेला पित्त वाढतं तर पित्ताची सिम्टम्स तर असतातच, पण सोबत वाताची पण सिम्टम्स असतात, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये उदावर्त असं म्हणतो. तर ह्यांची जी सिम्टम्स बरीचशी आहेत ती उदावर्तासारखी आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, शरीरामध्ये पोटामध्ये त्यांना दुखतंय आणि संपूर्ण शरीरामध्ये चमका वाढत आहेत. तर ह्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा त्यांचे जेवणाच्या ज्या वेळा असतात हे वेळीअवेळी खाल्ल्यामुळे शरीरातला वातदोष प्रकोपित होतो आणि हा प्रकोपित झालेला वात पित्ताला देखील वर घेऊन जातो. त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांना डोकेदुखीसारखे पण आजार त्यांना निर्माण झाला असेल. तर अशा ठिकाणी त्यांनी एक त्यांच्या जवळच्या योग्य वैद्याचा सल्ला घेऊन, नोंदणीकृत वैद्याचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार करणं जास्त फायदेशीर ठरेल. धन्यवाद. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारा, म्हणजे जेणेकरून आपल्याला समाधान त्याचं जाणून घेता येईल. आणि सर, तुम्ही संधिवाताविषयी सांगत होता, त्यात वातावर तुम्ही उपचार म्हणून बस्तीचं नाव घेतलं, तर हे बस्ती काय, कसा प्रकार आहे, काय आहे, त्यात काय केलं जातं, थोडं सविस्तर आम्हाला बस्तीविषयी सांगा. बस्ती म्हणजे तसं बघायला गेलं तर एनिमा. आता ह्या बस्तीचे देखील शरीरामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये प्रकार सांगितलेले आहेत. ते 2 प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे योग बस्ती आणि मात्रा बस्ती. तर मात्रा बस्ती म्हणजे काय असते, तर मात्रा बस्तीमध्ये तेलाचं एक ठराविक प्रमाण 50 ते 60 ml प्रमाणामध्ये तेल हे एनिमाच्या स्वरूपामध्ये दिलं जातं आणि हे सतत सातत्याने वृद्धही घेऊ शकतात आणि इतरही लोक घेऊ शकतात. पंचकर्म ही एक प्रकारची शरीराची सर्व्हिसिंग आहे. हे जर तुम्ही नेहमी केलं तर तुमच्या शरीराचे दोष आटोक्यात राहू शकतात. त्यापैकी बस्ती हे एक प्रकारचं वातदोषाला जिंकणारं पंचकर्म आहे. योग बस्तीमध्ये साधारणतः व्यत्यासामध्ये म्हणजे अल्टरनेट आपण काढ्याचा आणि तेलाचा बस्ती दिला जातो. काढ्यामध्ये दशमूळ, एरंडमूळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींचा काढा वापरला जातो आणि त्याच्या अल्टरनेट आपण वेगवेगळी औषधी तेलं वापरतो. तर ह्याला योगबस्ती असे म्हणतात. आणि ह्या बस्तीमुळे शरीराची कांती सुधारते, तसेच वातदोष नियंत्रणामध्ये राहतो. आणि जे पंचकर्माचे जे इतर जसं 5 कर्म म्हणतात, बस्तीविषयी तुम्ही सांगितलं आम्हाला, इतर 4 जी कर्म आहे त्याविषयी थोडं आम्हाला सांगा, म्हणजे ते पण आम्हाला लक्षात राहील, त्याविषयी पण आम्हाला माहिती मिळेल. इतर 4 कर्म म्हणजे वमन, विरेचन, नस्य आणि रक्तमोक्षण. आता वमन हे शक्यतो वृद्धत्वांमध्ये किंवा वार्धक्यामध्ये केलं जात नाही, कारण उतार वयामध्ये वातदोष वाढलेला असतो. वमनामध्ये वाढलेला कफदोषाचं आपण शोधन करतो. कफदोष त्याच्या जवळच्या स्थानातून म्हणजे आपल्या आमाशयातून त्याचं निर्हरण करतो, त्याला आपण वमन म्हणतो. वमनाच्या आधी साधारणतः स्नेहन स्वेदन केलं जातं आणि त्याच्यानंतर एक 5 दिवसांनी आपण औषधी द्रव्य देतो, त्याच्या वाटे उलटी केली जाते. या उलटीमध्ये कफदोषाचं निर्हरण होतं. विरेचन हा उपक्रम पित्तासाठी श्रेष्ठ सांगितला आहे. विरेचनामध्ये देखील सुरुवातीला आपण स्नेहन स्वेदन करतो आणि स्नेहन स्वेदनानंतर विरेचन औषधी दिली जाते, त्यामुळे जुलाबा वाटे पित्तदोषाचं निर्हरण होतं. नस्य म्हणजे नाकामध्ये थेंब टाकणे. बरं, नस्य ही क्रिया पंचकर्म हे तुम्ही वृद्धत्वामध्ये किंवा उतारवयामध्ये नक्की करू शकता. नस्य म्हणजे औषधी द्रव्य किंवा तेल नाकामध्ये सोडणे.
रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग ज्याला आपण म्हणतो, ते रक्तमोक्षण त्वचेच्या विकारामध्ये केले जाते. आणि तुमचा जो विभाग आहे ज्याचे तुम्ही प्राध्यापक आहात, द्रव्य गुण हा विभाग, त्या विभागाविषयी म्हणजे द्रव्य गुण म्हणजे काय, त्या विभागात काय केलं जातं किंवा कसला अभ्यास केला जातो त्याविषयी पण कृपया आम्हाला सांगा. एक नवीन डिपार्टमेंट आम्हाला कळलं याने, त्याविषयी कृपया सांगा. द्रव्यगुण म्हणजे तसं बघायला गेलं तर मटेरिया मेडिका अँड क्लिनिकल फार्माकोलॉजी. द्रव्य म्हणजे एखादं ड्रग ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे द्रव्य, आणि गुण म्हणजे प्रॉपर्टीज. आता शरीरामध्ये जसे दोषांचे विविध गुण आहेत तसेच औषधी द्रव्यांचे पण विविध गुण आहेत. त्याच्यामुळे वाढलेल्या दोषांमध्ये किंवा चिकित्सा करताना कोणती औषधी द्रव्ये वापरायची ह्याचं शिक्षण द्रव्यगुण विषयामध्ये मिळतं. तसंच विविध द्रव्य म्हणजे औषधी द्रव्ये जी निसर्गामध्ये अवेलेबल आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन कसं करावं हे देखील द्रव्यगुण विषयामध्ये समजतं. फारच छान. उतार वयात होणारे जे त्रास आहेत त्याविषयी चर्चा सुरू आहे, आयुर्वेद शास्त्राविषयी चर्चा सुरू आहे, आणि वेगवेगळे जे तक्रारी आहेत त्याचं समाधान कसं करावं याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर भावेश. तर श्री संत नामदेव महाराजांचा एक अभंग याच्याशीच निगडीत आहे. कपटाचे कुपथ्य झाले तुझे पोटी, कपटाचे कुपथ्य झाले तुझे पोटी, स्मरावा जगजेठी कृपाळू तो, स्मरावा जगजेठी कृपाळू तो, नाम औषध घ्यावे, नाम औषध घ्यावे, संतांचे लागावे समागमी, संतांचे लागावे समागमी. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, आणि चर्चा सुरू आहे उतार वयाची, वार्धक्याची, आणि आयुर्वेद शास्त्र त्याचं समाधान कसं करू शकतो, त्यात होणाऱ्या त्रासाला सुसह्य कसं करू शकतं त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक डॉक्टर भावेश पाटील, जे पोदार आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक आहेत द्रव्यगुण या विभागात. डॉक्टर साहेब, उतार वयात झोपेची पण थोडी चिंता असते, झोप लागत नाही, निद्रानाश असतो, तर काय करावं अशा वेळेला, काय त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. निद्रानाश हे वातवृद्धीचं एक महत्त्वाचं लक्षण सांगितलं आहे. निद्रानाश हा शक्यतो वातदोष वाढल्यामुळेच होतो. आता ह्याच्यामध्ये होतं काय, बऱ्याचदा मानसिक चिंता असते, एक भीती असते विविध प्रकारच्या, तसेच स्ट्रेस असतो. या स्ट्रेसमुळे वातदोष वाढतो आणि निद्रानाशाची लक्षणं उत्पन्न होतात. निद्रानाशाची लक्षणं उत्पन्न झाल्यास तुम्हाला बस्ती चिकित्सा ही श्रेष्ठ चिकित्सा आहेच, त्यासोबतच शिरोधारा हे स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं एक पंचकर्म आहे. शिरोधारेमध्ये औषधी तेलाचं एक धार तुमच्या कपाळावर सोडली जाते आणि ह्याच्यामुळे रुग्णाला एकदम शांत झोप लागते. आणि या शिरोधारेचा परिणाम असा असतो की तुमचा स्ट्रेसही अतिशय कमी होतो. त्याच्यामुळे ज्यावेळेला झोप येत नसेल त्यावेळेला शक्यतो रुग्णांनी बस्ती चिकित्सा घ्यावी, तसेच शिरोधारा हा उपक्रम करायला देखील हरकत नाही. फारच छान, सुंदर असं समाधान सर आपल्याला सांगत आहेत ज्या छोट्या छोट्या तक्रारी असतात त्याविषयी. आणि सर, आता तुम्ही स्ट्रेस विषयी सांगितलं, तर मनामध्ये सुद्धा बरेच घालमेल सुरू असते किंवा कॉन्फिडन्स कमी होतो, घराच्या बाहेर नाही निघत, तर मन कसं प्रसन्न ठेवावं किंवा आयुर्वेद शास्त्रात काय सांगितलंय, मनाची काळजी कशी घ्यावी वृद्धापकाळात, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. मनाची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्राणायाम, अनुलोम विलोम करणं हे वृद्धावस्थामध्ये अतिशय उपयुक्त ठरू शकतं. तसेच अभ्यंग. आपल्याला असं वाटत असेल की तसं शारीरिकदृष्ट्या बघायला गेलं तर अभ्यंग हे फक्त बाह्य दृष्टीने कार्य करतं, म्हणजे तुम्ही शरीराला फक्त तेल लावून काय साध्य होतं, तर तसं नाही आहे. वातदोषाचं जे स्थान सांगितलेलं आहे ते मुख्यतः सांगितलेलं आहे पक्वाशय, त्याचबरोबर सांगितलेलं आहे स्पर्शनेंद्रिय. स्पर्शनेंद्रिय म्हणजे काय, तर त्वचा. वातदोष हा त्वचेमध्ये शक्यतो प्रकोपित होतो. म्हणजे काय होतं, ज्यावेळेला तुम्ही कोरड्या वातावरणात जाता किंवा थंड वातावरणात जाता त्यामुळे वातदोष प्रकोपित होतो. तर ह्या त्वचेला स्निग्धता आणण्याचं काम करतं ते म्हणजे तेल. त्यामुळे तेल जिरवणं, त्वचेमार्फत अभ्यंग करणं हे फार आवश्यक असतं आणि ह्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस अतिशय कमी आपल्याला दिसून येतो. मी एक रुग्ण अनुभव याच्याबद्दल एक सांगू शकतो की बऱ्याचदा असं होतं पेशंट्सना की झोप येत नाही. तर हे झोप येत नसेल किंवा पोट साफ होत नसेल तर अभ्यंग केल्याने, म्हणजे केवळ उदरावरती अभ्यंग, तेलाचा अभ्यंग केल्याने देखील चांगली झोप एका रुग्णाला आली होती आणि त्यांचा जे मलावरोधाचा त्रास होता तो देखील निश्चितच कमी झाला होता. फारच छान डॉक्टर, आपल्याला रुग्णांचे अनुभव देखील सांगत आहेत.
तर आपली चर्चा सुरू आहे की झोप या विषयावर आपण चर्चा केली, मनाविषयी चर्चा केली आणि आपण जागतिक योग दिवस पण साजरा करतो, जागतिक ध्यान दिवस देखील साजरा करतो. तर योगाचं म्हणा किंवा ध्यानाचं पेशंटचं मन स्थिर राहायला किंवा झोपेची जे त्यांची समस्या आहे किंवा ओव्हरऑल वृद्धापकाळामध्ये ज्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये कशी भूमिका असेल, कसं महत्त्व असेल योगाचं आणि ध्यानाचं, त्याविषयी कृपया मार्गदर्शन करा. योगामध्ये आपण शक्यतो अनुलोम विलोम ज्यावेळेला करतो तशीच एक योग निद्रा म्हणून असते, ज्याला आपण एक शांत झोप त्याच्यामध्ये लागते, तर त्याचा आपण समावेश करू शकतो. बऱ्याचदा काय होतं की रुग्ण अतिउत्साहाने कपालभाती करतात. कपालभातीने काय होतं तर कपालभातीने शरीरामधला पित्तदोष फार जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे उच्च रक्तचाप किंवा हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी शक्यतो कपालभाती करू नये, कारण त्याच्याने वात देखील वाढतो आणि पित्त देखील वाढतं. आणि वृद्धापकाळात किंवा उतार वयात लघवीवरचं जे नियंत्रण आहे, मोशनवरचं नियंत्रण थोडं सुटतं, कमी होतं, त्यामुळे देखील कॉन्फिडन्स कधी कधी कमी होतं. तर अशा तक्रारींमध्ये काय करावं किंवा आयुर्वेदशास्त्र काय सांगतं त्याविषयी कृपया. ज्यावेळेला लघवीला कंट्रोल होत नाही किंवा उतारवयामध्ये खूप जास्त म्हणजे BPH ज्याला आपण बेनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी असं म्हणतो, तर अशा व्याधींमध्ये शक्यतो आपण दिसून येतं की मलावष्टंभाची तक्रार फार प्रकर्षाने दिसून येते. त्या लोकांना कॉन्स्टिपेशन असतं, त्यांचं पोट साफ होत नाही. अशा वेळेला काय होतं की बऱ्याचदा त्यांना लघवीला थांबून होतं, अर्जन्सी असते. त्याच्यानंतर वीक स्ट्रीम ज्याला म्हणजे आपण म्हणतो की एकदम लघवीची धार असते ही अतिशय कमी असते. इन्सफिशियन्सी म्हणजे लघवीला जाऊन आल्यानंतर देखील पूर्णपणे ब्लॅडर साफ झाला नाही असं वाटतं. आणि नॉक्टुरिया म्हणजे रात्री त्यांना लघवीला वारंवार जायला लागतं. तर या अशा आजारामध्ये त्यांनी जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा. आयुर्वेदामध्ये ह्याच्यामध्ये अतिशय चांगले उपचार आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये मी काही सांगू शकतो की कुचलायुक्त औषधांचा वापर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तसंच बघायला गेलं तर चंद्रप्रभावटी, गोक्षुरादी गुगुळ अशा औषधांचा देखील चांगला वापर दिसून येतो. फारच छान सर, तुम्ही द्रव्यगुण विभागाचे प्राध्यापक आहात, तर थोडा आम्ही याच विषयाचा फायदा घेणार आहोत आणि औषधी ज्या वनस्पती आहेत त्याविषयी देखील कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. जसं घरामध्ये आपण तुळशी असते, कडुलिंब असतं म्हणा किंवा वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत ज्या अवतीभोवती असतात त्याचा कसा उपयोग करून घ्यावा त्याविषयी कृपया थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. तर सुरुवात तुळशीपासून करूया. तुळशीचे उपयोग, फायदा किंवा कसं करता येईल त्यापासून आपण सुरुवात करूया. असं म्हणतात की नेचर इज द बेस्ट टीचर. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या वनस्पती असतात त्या वनस्पती ह्या निसर्गाने आपल्यासाठी तयार केलेल्या असतात. म्हणजे तुम्ही एखादी वनस्पती बघून सांगू शकता की एखाद्या प्रदेशामध्ये कोणता आजार अधिक बळावलेला आहे. बऱ्याचदा असं दिसून येतं आपल्याला की आपल्याला सांधेदुखी असते आणि सांधेदुखी असताना तुमच्या आजूबाजूला जे कोणी गावात राहत असतील त्यांच्या आजूबाजूला निरगुडी किंवा एरंड, शेवगा अशी झाडं प्रामुख्याने दिसून येतात. तर निसर्ग ही सोय करत असतो की तुम्ही त्या औषधांचा वापर तुमच्या चिकित्सेसाठी करा. एक आयुर्वेदामध्ये श्लोक आहे भावप्रकाश निघंटूमध्ये, यस्य देशस्य यो जंतुः तस्य तत्रौषधीं भवेत्. म्हणजे एखादा माणूस ज्या प्रदेशामध्ये जन्मला आहे त्या प्रदेशामध्ये त्याच्या ज्या व्याधी उत्पन्न होतात त्या व्याधींसाठी औषधंही त्या प्रदेशामध्येच निर्माण होतात आणि त्या औषधांचा वापर त्याने करायला नक्कीच हवा. म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं असतं असं थोडक्यात आपण समजू शकतो. आणि अजून कुठली, जसं कडुनिंबाविषयी आम्हाला काही माहिती सांगणार किंवा त्याचा आम्ही कसा उपयोग करू शकतो किंवा निरगुडीच्या पाल्याविषयी तुम्ही सांगितलं, अजून एखादी औषधी वनस्पती ज्याचा आम्हाला वापर करता येईल किंवा हिवाळ्याचा सीझन चालू आहे तर आम्ही काय आहारात घ्यावं जेणेकरून आमची शक्ती चांगली राहील त्याविषयी थोडं. हिवाळ्यामध्ये कसं असतं की हिवाळ्यामध्ये तुमचा अग्नी अतिशय उत्तम असतो, म्हणजे तुम्हाला भूक चांगली कडकडून लागते. त्याच्यामुळे शक्यतो गुरू पदार्थ म्हणजे जे पचायला जड आहेत, कॅलोरिफिक व्हॅल्यू ज्यांची जास्त आहे, आणि उष्ण पदार्थ, स्निग्ध पदार्थ ह्यांचा तुम्ही आहारात समावेश करायला हरकत नाही. तसेच शक्यतो गरम पाण्याचं सेवन या सीझनमध्ये करावं, कारण आपण जो आहार घेतो गुरू, उष्ण, स्निग्ध हा पचवण्यासाठी गरम पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्याच्यामुळे आत्ताच्या सीझनमध्ये जे तिळगुळ वगैरे मिळतात आपल्याला ते त्यामुळेच असतात. ते आपला आहार जो असतो तो आपण तो चांगल्या प्रकारे पचवू शकतो असा गुरू आणि उष्ण आहार घेणं गरजेचं आहे. फारच छान सर. जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार, एक टेक होम मेसेज? ओके.
पुढे जाणारा काळ थांबवणं आपल्या हातात नाही आहे, परंतु बदलत्या काळानुसार शरीरात होणारे बदल आपल्याला स्वीकारणं आवश्यक आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी वृद्धत्वाची चाहुली लागतेच. त्याचा आनंदाने स्वीकार करूयात. निसर्गाशी जुळवून घेत आपलं आरोग्य आपणच राखूयात. असं म्हटलेलं आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्याच्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं राखणं आवश्यक आहे. हे नक्कीच खरं आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या पण तुमचा व्यवहार चालवण्यासाठी तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहणं फार गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आज जे आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत ते मी सोप्या भाषेत उलगडवून दाखवण्याचा एक प्रयत्न प्रामाणिक केला. ह्या दृष्टिकोनातून त्यात जडलेलं विचारधन सामान्य जनसामान्यांपर्यंत जर पोहोचलं आणि त्यांनी आयुर्वेदाचा आपल्या चिकित्सेसाठी वापर केला तर आपलं आरोग्य आपल्या हातीच असतं हे जर त्यांच्या मनावर ठसलं तर आजचा या व्याख्यानाचा उद्देश सफल झाला असं मला वाटतं. फारच छान डॉक्टर साहेब, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमची आरोग्य संपदाची जी टीम आहे, संघ आहे, त्याच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, जाता जाता कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे, तर त्याच्याशी निगडीत एक श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तो असा आहे: अजामिळा अंत मरणासी आला, अजामिळा अंत मरणासी आला, तोवरी स्मरला नाही तुझ, तोवरी स्मरला नाही तुझ, प्राण जाते वेळी म्हणे, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. मित्रांनो, आज इथेच आपण रामकृष्ण हरी म्हणूया, आणि कारण वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आम्ही भेटीला येणारच आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.